नोटाबंदीच्या समर्थनार्थ गुरुशांत धुत्तरगावकर आणि मित्रपरिवाराच्या वतीनं राबवण्यात आलेल्या स्वाक्षरी मोहिमेत उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। यामध्ये कामगार वर्गाचा मोठा सहभाग होता। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 8 नोव्हेंबरच्या मध्यरात्रीपासून चलनातून 500 आणि 1000 रुपयांच्या नोटा रद्द करण्याचा निर्णय घेतला। काळा पैसा बाहेर काढण्यासाठी आणि भ्रष्टाचाराला आळा घालण्यासाठी उचललेल्या या ऐतिहासिक पावलानंतर देशभरात एकच खळबळ उडाली। नोटाबंदीचा विरोध आणि नोटाबंदीचं समर्थन अशा दोन्ही गोष्टी या निमित्ताने दिसून आल्या। त्रास झाला तरी हरकत नाही, मात्र देशाच्या उज्ज्वल भविष्यासाठी हे आवश्यक आहे असं सांगत मोठ्या प्रमाणात सर्वत्र पंतप्रधानांना पाठिंबा व्यक्त होत असला तरी विरोधी पक्ष आज याच मुद्द्यावरून सरकारवर तुटून पडत आहे। या सर्व पार्श्वभूमीवर सोलापुरातील सामाजिक कार्यकर्ते गुरुशांत धुत्तरगावकर आणि मित्र परिवारानं बुधवारी प्रभाग क्रमांक 19 मधील आकाशवाणी परिसरातील ज्योती नगरात नोटाबंदीच्या समर्थनार्थ स्वाक्षरी मोहीम राबवली। कामगार वसाहतीचा भाग असलेल्या या परिसरात या स्वाक्षरी मोहिमेला उत्स्फूर्त असा प्रतिसाद मिळाला। अनेक विडी तसंच यंत्रमाग कामगारांनी सर्वसामान्य जनतेनं उत्स्फूर्तपणे स्वाक्षरी करून या निर्णयास आपला पाठिंबा दर्शवला। सुमारे 600हून अधिक जणांनी स्वाक्षरी करून हा निर्णय योग्य असल्याचं सांगितलं। या निमित्त कामगार वर्गानं जनतेनं उत्स्फूर्तपणे प्रतिक्रिया व्यक्त करताना पंतप्रधानांचा हा निर्णय योग्य असल्याचं म्हटलं। मी प्लंबर आहे, पूर्ण सोलापूरभर काम करतो, रवी संगले म्हणून। तर आजपर्यंत महिना झाला चालू होऊन नोटबंदीचा कार्यक्रम। तर कधीही मी आजपर्यंत एकदाही कुठल्याही बँकेत किंवा कुठेही चलन तुटवडा मला जाणवलेलं नाही आहे। आणि प्रत्येक वेळेला जिथं जाईल तिथं व्यवस्थित काम आणि व्यवस्थित पेमेंट व्यवस्थित सगळं झालेलं आहे आणि कामगारांना व्यवस्थित पगारी वगैरे व्यवस्थित झालेलं आहे। पंतप्रधानांच्या निर्णयाला तुमचा पाठिंबा हे नोटबंदीचा जो विनाकारण विरोधी पक्षाने पार्लमेंटमध्ये इतर ठिकाणी जे विनाकारण गोंधळ घालून देशाची वेळ वाया घालवत आहेत, तरी आम पब्लिकला आता काही परिणाम होत नाही। विनाकारण ते गोंधळ घालून उलटा देशाची संपत्तीचा नष्ट करत आहेत व गोंधळ घालून काही कामाला अडथळा आणत आहेत आणि आता कोणालाही त्रास होत नाही। विनाकारण ते लाईनीत उभं ते काही चॅनलवाले पण घडी ते रिपीट दाखवून लोकांची दिशाभूल करीत आहेत। तरी 90 ते 95% लोकांचा साथ असल्यामुळे विरोधकांनी गोंधळ घालू नये किंवा विनाकारण टाइम वाया घालू नये। दरम्यान गुरुशांत धुत्तरगावकर यांनी या स्वाक्षरी मोहिमेमागील उद्देश स्पष्ट करताना कामगार वर्ग तसंच सर्वसामान्य जनतेच्या या स्वाक्षरी पंतप्रधान कार्यालयाकडे पाठवण्यात येणार असल्याचं इन सोलापूर न्यूजशी बोलताना सांगितलं। गेल्या या 10-15 दिवसामध्ये विरोधक असा कांगावा करतायत की सर्वसामान्यांना गोरगरिबांना याचा त्रास होतोय। आता हा सगळा कामगार वसाहतीचा भाग आहे। आम्ही जेव्हा लोकांशी संपर्क साधला, त्यांच्याशी चर्चा केली, लोक म्हणतात आम्हाला बँकेच्या रांगेमध्ये 3-4 तास उभं राहावं लागते। हे खरं आहे, पण याचा आम्हाला त्रास होत नाही, कारण देशात काहीतरी चांगलं घडणार आहे आणि त्यामध्ये आपलं योगदान म्हणून जर रांगेत उभं राहावं लागत असेल तर अशा रांगांमध्ये आम्ही आनंदानं उभं राहू। तीच लोकांची भावना आपण पाठिंबा दर्शवण्यासाठी म्हणून इथं स्वाक्षरी मोहीम राबवली मित्रपरिवाराच्या वतीनं। ज्या लोकांचा नरेंद्र मोदींच्या या निर्णयाला पाठिंबा आहे अशा लोकांच्या सह्या घेऊन वहीवर आणि एका बॅनरवर या सह्या घेऊन आम्ही पंतप्रधान कार्यालयापर्यंत या सह्या पाठवणार आहोत। या प्रसंगी विश्वनाथ अलकुंटे, सिद्धेश्वर घोडके, विनायक दुधगी, तुकाराम चाबुकस्वार, सिद्धाराम कोंडगे, गजानन केंगनाळकर, सिद्धेश्वर टेंगळे स्वामी, जगन्नाथ दुध्याळ आदींसह गुरुशांत धुत्तरगावकर मित्र परिवाराची मोठ्या संख्येने उपस्थिती होती।